एकतर ही केस जी आहे ती अत्यंत घृणास्पद आणि अतिशय छोट्या एका मुलीवरती तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिच्यावरती बलात्कार आणि खून अशा पद्धतीने घडलेला आहे आणि त्याच्यात तो आरोपी दोषी आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. सगळे साक्षी पुरावे अगदी थोड्या दिवसांमध्ये म्हणजे 20 ते 25 दिवसामध्ये कोर्टाच्या समोर चालले आणि 29 तारखेला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे. न्यायालय सुप्रीम असतं, ज्ञानी असतं. कायद्यामधून कशा पद्धतीने पुरावे समोर आलेले आहेत हे कायदा ठरवून मग न्यायाधीश सन्माननीय महोदय हे त्यातली शिक्षा देत असतात. परंतु मी ते नम्रपणाने सांगू इच्छिते की याच्या पूर्वीच्या घटनांच्यामध्ये कोपर्डीची घटना असेल किंवा अन्य ठिकाणी नव्या मुंबईमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना असतील, ज्या वेळेला बलात्कार आणि खून दोन्ही झालेला असतो त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच जाते. असा आतापर्यंत 2014 नंतर जो बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेला आहे त्याचबरोबर BNSच्या नुसार देखील हे स्पष्ट होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, माझी माननीय न्यायालयाला विनंती आहे आणि याच न्यायालयाला नसे इतर सुद्धा न्यायालयांना की वृद्ध लोकांनी मुलींची छेडछाड काढायची घटना स्वारगेटपाशी पुण्यात 8-10 दिवसापूर्वीच झाली होती. कल्याणमध्ये 2 घटना वृद्धांनी मुलींना बलात्कार केल्याच्या घटना झालेल्या आहेत. कालच जी कल्याणला घटना घडली तर टोमॅटो खायला देतो असं सांगून त्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे. तर त्याच्यामुळे तो आरोपी वृद्ध आहे म्हणून त्याच्याबद्दल कुठलंही कनवाळू धोरण न ठेवता त्यांनी एका अट्टल गुन्हेगार तो आहे हे लक्षात घेऊन असे गुन्हे परत परत होऊ नये चिमुरड्या मुलींवरती या दृष्टिकोनातून न्यायालयाने तिथले साक्षी पुराव्यांचा विचार करून फाशीची शिक्षा द्यावी अशीच भावना माझ्या मनामध्ये आहे आणि आमची ती अपेक्षा आहे.